त्याला बाबासाहेबांनी म्हटलं होतं की कलकत्ता जर बंगालचा आहे, मद्रास जर तमिळनाडूचा आहे, तर मुंबई महाराष्ट्राची आहे. कारण इथली सगळी संसाधनं महाराष्ट्रातनं येतात, वीज पाणी सगळं महाराष्ट्रात, अन्नधान्य महाराष्ट्रातनं येतं, इथला कामगार मराठी आहे. त्यामुळे इथल्या भांडवली इंटरेस्टच्या हितासाठी तुम्ही मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर देऊ शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी फक्त एवढं सांगितलं असं नाही, बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनला त्या लढ्यामध्ये उतरवलं. जर संयुक्त महाराष्ट्र समिती सत्तेत असताना महाराष्ट्र मिळाला असता तर जो डांग उंबरगावचा प्रश्न अपूर्ण राहिला, बुऱ्हाणपूरचा प्रश्न अपूर्ण राहिला आणि बेळगाव बिदर का अपूर्ण राहिला, तसं झालं नसतं. अत्र्यांचं म्हणणं होतं आणि त्याबद्दल अत्र्यांनी एस.एम. जोशींवर टीका करणारा आग्रहलेख काही लिहिला होता. त्यांचं म्हणणं होतं की मुंबई मिळाली म्हणून संघर्ष सोडता कामा नये. मला असं वाटतं कदाचित आता हे सगळं जरतरचा प्रश्न आहे. बाबासाहेब हयात असते तर बाबासाहेबांनी यात काय इंटरव्ह्यून केलं असतं आणि कदाचित त्या काळामध्ये एवढी लिगल बाजू कळणारा दुसरा माणूसही नव्हता. तुम्ही संविधान सभेचा उल्लेख केला, Yes. तुम्ही 2-3 वेळा बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख केला. त्यांची भाषिक रचनेवरती किंवा भाषावादावरती त्यांची काय मतं होती? हो, त्यांच्या दोन भूमिका होत्या. एक म्हणजे बाबासाहेब काही भाषावर प्रांत रचनेच्या बाजूचे नव्हते. बाबासाहेबांचं म्हणणं, आणि ते योग्य होतं त्यांचं म्हणणं, त्यांचं असं म्हणणं होतं की भाषावर प्रांत रचना जर झाल्या तर त्या राज्यांमधली जी प्रबळ जात आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी आहेत, या ज्या प्रबळ जाती आहेत हे लोक बाकीच्यांना नीट जगू देणार नाहीत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये महारांना तेव्हाच्या, कारण रिबेलियस जात आहे ते, आणि त्यामुळे त्यांची भूमिका त्या बाजूची नव्हती. आणि जर राज्य करायचीच झाली तर एका भाषेचं एक राज्य कशाला करायचं, 3-4 करायला काय हरकत आहे, अशाही प्रकारचा युक्तिवाद बाबासाहेबांनी मांडला होता. आता एका भाषेची 3-4 राज्य करायला काय हरकत नाही असं म्हणणारे काही बाबासाहेब एकटे नाहीत, खूप लोकांचं म्हणणं होतं. पण त्यावेळेला ज्याला एक मुख्य प्रवाह त्यावेळेचा आपण म्हणतो तो असा होता की एका भाषेचं एकच राज्य करावं, थोडं मोठं झालं तरी चालेल. आता तू विचार कर, उत्तर प्रदेश हे एवढं भयंकर मोठं राज्य आहे की उत्तराखंड त्यावेळेला त्याच्यामध्ये होतं, आणि गेली 15 ते 20 वर्ष उत्तर प्रदेशाची 4 राज्य करावीत अशी चर्चा आहे. पण ते का करत नाही, कारण उत्तर प्रदेशात एकदम 84 खासदार निर्माण होतात, 80 खासदार. ते 80 खासदार जर निवडून आले तर त्या 80 खासदारांचा तुम्हाला एक गठ्ठा पाठिंबा मिळाला तर ते पंतप्रधान पदाच्या दृष्टीने सोयीचं पडतं. म्हणजे आपल्या देशाचं संसदीय राजकारण आहे ना, ते सुद्धा उत्तर प्रदेश धार्जिणं, उत्तर भारत धार्जिणं आहे. तर याचा विचार निश्चितपणाने बाबासाहेबांनी त्यावेळेला भाषावार प्रांतरचनेच्या अंगाने पण केलेला होता. बाबासाहेबांच्या मतांचं तू जर बघितलंस, फक्त भाषावार प्रांतरचनेच नाही, एकूणच बाबासाहेब आणि गांधी यांच्यामध्ये या बाबतीतला एक समान दुवा आहे की ते असं सतत लोकांना सांगत राहिले की माझी मतं बदलत राहतात आणि बदलत राहिली तर माझं जे लेटेस्ट मत आहे ते तुम्ही ग्राह्य धरा, कारण सातत्य हे गाढवाचं लक्षण आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी तेव्हा जरी ही भूमिका मांडलेली असली तरी नंतर बाबासाहेबांनी ज्याला मुंबईचा प्रश्न आला त्याला बाबासाहेबांनी म्हटलं होतं की कलकत्ता जर बंगालचा आहे, मद्रास जर तमिळनाडूचा आहे, तर मुंबई महाराष्ट्राची आहे. कारण इथली सगळी संसाधनं महाराष्ट्रातनं येतात, वीज पाणी सगळं महाराष्ट्रात, अन्नधान्य महाराष्ट्रातनं येतं, इथला कामगार मराठी आहे. त्यामुळे इथल्या भांडवली इंटरेस्टच्या हितासाठी तुम्ही मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर देऊ शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी फक्त एवढं सांगितलं असं नाही, बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनला त्या लढ्यामध्ये उतरवलं. जर समजा बाबासाहेब हयात असते 56, कारण लढा सुरू झाला आणि बाबासाहेबांचं निधन झालं, जर समजा बाबासाहेब हयात असते तर कदाचित संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणखी वेगळ्या दिशेने जाऊ शकला असता. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे जे मुख्य कंपोनंट होते ते कोण होते, तर समाजवादी पक्ष, PSP SSP मंडळी आणि डावे हे लोक होते. त्याच्या व्यतिरिक्तचा जो पक्ष होता तो शेड्यूल कास्ट फेडरेशन होता, आणि काँग्रेस फॉर डेमोक्रेसी म्हणजे काँग्रेसमधला एक गट होता नरवणेंचा, त्या गटाने त्याच्यात भाग घेतला होता. जनसंघवाले पण होते, पण ते एवढे लबाडे की ते सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर निघून गेले. कारण त्यांच्या लेखी भारताचे 4च प्रांत, पूर्व प्रांत, पश्चिम प्रांत, उत्तर प्रांत, दक्षिण प्रांत, कारण या व्यापक तथाकथित हिंदू आयडेंटिटीमध्ये भाषिक आयडेंटिटीमुळे पाचर बसते, म्हणून देशाची भाषिक प्रांतरचना करू नये असं साधारणपणे संघवाल्यांचं आणि जनसंघवाल्यांचं मत राहील. तर बाबासाहेबांनी या प्रकारच्या लढ्याला एक प्रकारचं नैतिक बळ दिलं. त्या काळामध्ये बाबासाहेब हयात असते, सक्रिय असते, तर कदाचित संयुक्त महाराष्ट्राचा लढा पुढे कसा चालला असता, फुटला असता का. आणि बाबासाहेबांनी जी रिपब्लिकन पक्षाची कल्पना त्यांच्या मृत्यूच्या वेळेला मांडली, तो रिपब्लिकन पक्ष जो आहे ना,
तो एक प्रबळ विरोधी पक्ष असावा अशा प्रकारची त्यांच्या डोक्यातली कल्पना होती. संयुक्त महाराष्ट्र समिती हा स्वतंत्र भारतातला पहिला बिगर काँग्रेसी अलायन्स आहे. त्याची आपण फार दखल का घेत नाही, कारण ते सत्तेत आले नाहीत. 67च्या नंतर जी संयुक्त दलं सत्तेवर आली ते सत्तेवर आले, काही दिवसात त्यांची सरकार पडली पण ते सत्तेवर आले. पण संयुक्त महाराष्ट्र समिती 57 साली सत्तेच्या जवळ आली पण सत्तेत गेली नाही, आणि 62 साली तर काँग्रेस मोठ्या संख्येनं सत्तेत आली, कारण महाराष्ट्र त्यांनी निर्माण केला होता. मग यात एक आपण लक्षात काय घ्यायला पाहिजे की जरी चव्हाणांना श्रेय दिलं जात असलं महाराष्ट्राचा मंगल कलश आणायचं, तरी महाराष्ट्राचा मंगल कलश आणायचं श्रेय डांगे, SM जोशी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, वारा कोठारी, प्रबोधनकार ठाकरे या मंडळींचा आहे. पण आपल्याकडं काय आहे, जो जिंकतो, जो जिता वही सिकंदर या नियमाप्रमाणे चव्हाणसाहेब मुख्यमंत्री होते, त्यामुळे आपण नंतर लोकांनी इतिहास पण चव्हाणसाहेबांच्या बाजूने लिहिला आहे. पण चव्हाणसाहेब बराच काळ काठावर बसून राहिले होते, त्यांनी संघर्ष पत्करला नाही. त्यांची विधानं आहेत की नेहरू आणि महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्राची निवड न करता नेहरूंची निवड करेन, आणि काय प्रॉब्लेम आहे, महाराष्ट्र तर आपल्याला मिळालाच आहे, द्वैभाषिक महाराष्ट्रात पण महाराष्ट्र आहेच, मुंबई आहेच, अशा प्रकारची सोयीची विधानं पण चव्हाणांनी केलेली होती. पण हजीर तो वजीर या न्यायाने ते सत्तेवर होते. त्यांनी इंदिरा गांधींचं मन वळवलं इंदिरा गांधींनी, नेहरूंचं वळवलं आणि महाराष्ट्र मिळाला. मला असं वाटतं की कदाचित जर संयुक्त महाराष्ट्र समिती सत्तेत असताना महाराष्ट्र मिळाला असता, तर जो डांग उंबरगावचा प्रश्न अपूर्ण राहिला, बुऱ्हाणपूरचा प्रश्न अपूर्ण राहिला आणि बेळगाव बिदर का अपूर्ण राहिला, तसं झालं नसतं. अत्र्यांचं म्हणणं होतं, आणि त्याबद्दल अत्र्यांनी SM जोशींवर टीका करणारा आग्रहलेखही काही लिहिला होता. त्यांचं म्हणणं होतं की मुंबई मिळाली म्हणून संघर्ष सोडता कामा नये. मला असं वाटतं कदाचित आता हे सगळं जरतरचा प्रश्न आहे. बाबासाहेब हयात असते तर बाबासाहेबांनी यात काय इंटरव्ह्यून केलं असतं, आणि कदाचित त्या काळामध्ये एवढी लिगल बाजू कळणारा दुसरा माणूसही नव्हता. पण अनेक गोष्टी आपल्याला तशा अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत, आणि कदाचित संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रूपामध्ये बाबासाहेबांना एखादा रिपब्लिकन पक्ष दिसलाही असता. नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांचं नाव वापरून रिपब्लिकन नेत्यांनी जी काँग्रेसची घसट केली आणि वैयक्तिक फायदे काढून घेतले, पण दलितांचं राजकारण नासवून टाकलं, कदाचित बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं सर्वसमावेशक रिपब्लिकन पार्टीचं जे राजकारण आहे ते संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनातनं उभंही राहिलं. पण हे असं आहे की या बाबतीमध्ये तसे दस्तावेज आपल्याकडे उपलब्ध नाहीत, कारण बाबासाहेब खूप लवकर गेले. पण ही एक शक्यता ह्या निमित्ताने आपण नमूद केली पाहिजे. बरोबर.